शालोम. ह्या जगामध्ये धार्मिक जीवन जगणं ही फार फार मोठी कठीण गोष्ट झालेली आहे. एखाद्याला जर खरोखरच सज्जनपणे जगायचं असेल, धार्मिकपणे जर जीवन जगायचं असेल, ऑफिसमध्ये, कामाच्या ठिकाणी आणि विशेष रीतीनं धंद्यावर, ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे धंदे चालतात, कोणी करतात, अशा लोकांना तर एवढं कठीण झालेलं आहे की जरी त्यांची इच्छा असेल की त्यांना चांगलं आणि सज्जनपणे जीवन जगायचं असेल, धंदापाणी करायचं असेल, तर जवळजवळ अशी व्याख्या झालेली आहे की तुम्हाला ह्या जगासारखं पहिले व्हावं लागतं, म्हणजे वाईट वागावं लागतं, तर मग तुम्हाला काहीतरी ह्या जगामध्ये मिळवता येतं किंवा तुम्हाला यश मिळतं. इथपर्यंत आपल्या समाजाचे विचार गेलेले आहेत. पण तरीही समाजामध्ये कधीकधी काही लोक आहेत की धार्मिक आणि सज्जन जीवन जगण्यासाठी प्रयत्न करतायत आणि हे त्यांचे प्रयत्न फार वाखाणण्याजोगे आहेत. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की पवित्र शास्त्र बायबलमध्ये धार्मिकता किंबहुना सज्जनपणा ह्याच्यावर खूप खूप असं लिखाण केलेलं आहे. आणि इतकंच केवळ नव्हे, परंतु
अशा व्यक्तींच्यासाठी, अशा लोकांच्यासाठी, अशा देवभक्तांच्यासाठी फार मोठे आशीर्वाद ठेवलेले आहेत. ह्या जगात आणि ह्या नंतरच्या जगात सुद्धा मोठमोठे आशीर्वाद पवित्र शास्त्र बायबलमध्ये दिलेले आहेत. एक महत्त्वाचं वचन संत पेत्राने त्याच्या पुस्तकामध्ये आपल्या सगळ्यांच्यासाठी एक आशेचं एक वचन म्हणून दिलेलं आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. उदाहरणार्थ 1 पेत्र अध्याय 3 आणि मी तुमच्यासाठी 12वं वचन वाचत आहे. कारण परमेश्वराचे नेत्र धार्मिकावर असतात व त्याचे कान त्याच्या विनंतीकडे असतात, तरी वाईट करणाऱ्यावर परमेश्वराची नजर आहे. ह्या एका वचनामध्ये म्हणजे 12 वचनामध्ये 2 गोष्टी आलेल्या आहेत. एक तर फार मोठं अभिवचन आहे, आशा आहे, आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये एक प्रकारे ताकीद सुद्धा दिलेली आहे की जे अधार्मिकपणे आपलं जीवन ह्या जगामध्ये जगतात त्यांच्यासाठी. मग तुम्ही म्हणाल की ही जी धार्मिकता आहे ह्याची व्याख्या मग फार व्यापक आहे. जर एखादी व्यक्ती आठवड्यातून एकदा चर्चला, मंदिराला जात असेल किंवा एखाद्या चर्चच्या समोर उभं राहून 2 शब्दाची प्रार्थना मनात करत असेल किंवा अजून काही कृती करत असेल तर ही व्यक्ती धार्मिक आहे. किंबहुना मंदिराच्या समोर जात असताना किंबहुना अजून काही गोष्टी त्यांच्या जीवनामधून, त्यांच्या कपड्यावरून, त्यांच्या खाण्यापिण्यावरून पुष्कळदा आपण ठरवत असतो की ही व्यक्ती धार्मिक आहे, खरोखरच सज्जन आहे. त्यामध्ये नक्कीच काही वाईट नाही, परंतु देवाच्या दृष्टिकोनातून एखादी व्यक्ती खरोखरच धार्मिक आहे का हे पाहणं आवश्यक आहे. आणि त्याचं उत्तर संत पेत्राने ह्याच पुस्तकामध्ये दिलेलं आहे आणि ते पाहणं आवश्यक आहे. देवाच्या दृष्टिकोनातून, ख्रिस्ताच्या दृष्टिकोनातून कोणती व्यक्ती धार्मिक त्याने ठरवलेली आहे. आणि त्यासाठी मी ह्याच पुस्तकातील 2 अध्याय 21व्या वचनापासून आपल्यासाठी मी वाचतो आहे. ह्यामध्ये त्याने असं सांगितलेलं आहे, याच करता तुम्हास पाचारण करण्यात आले आहे, कारण ख्रिस्तानेही तुम्हासाठी दुःख सोसले. तुम्ही त्याच्या पावलास अनुसरावे म्हणून तुम्हाकरता कित्ता घालून ठेवला आहे. त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात कपट आढळले नाही. त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही. दुःख शोषित असता त्याने धमकाविले नाही, तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडे ते सर्व सोपून दिले. त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेहाने वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पापाचरणासंबंधाने मृत होऊन धार्मिक आचरणासाठी जिवंत राहावे. त्याला बसलेल्या माराच्या वळांनी तुम्ही निरोगी झाला आहात. तुम्ही मेंढरासारखे भटकत होता, परंतु आता तुमच्या जीवाचा मेंढपाळ व अध्यक्ष याचकडे माघारे फिरला आहात. ह्या ठिकाणी फार सुंदर असं वर्णन केलेलं आहे. आणि जर आपल्याला धार्मिकता काय आहे ह्याची जर ओढ असेल आणि हे जर समजून घ्यायचं असेल तर त्याचा जो पाया आहे ह्या ठिकाणी संत पौलाने दिलेला आहे की जे ख्रिस्ती विश्वासणारे आहेत, ख्रिस्ताचे अनुयायी आहेत आणि त्यांच्या धार्मिक जीवनाच्या संदर्भामध्ये तो ह्या ठिकाणी सांगतो आहे. खरी गोष्ट आहे की आपल्याला अनेक गोष्टी कृतीनं करता येतात. कपड्यांच्याद्वारे किंबहुना आपल्या राहणीमानाच्याद्वारे आपण काय बोलतो, कशा प्रकारची भाषा वापरतो ह्या बाबतीत त्याने पुष्कळ गोष्टी सांगितलेल्या आहेत. इतकंच की म्हणे आपलं जेवण, खावण, वागणं, बोलणं, चालणं ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत एखादी व्यक्ती किती धार्मिक आहे हे तर पुष्कळदा ठरवण्यात येतं. परंतु आपला जो कित्ता आहे, आपल्या धार्मिकतेचा गुरु जो आहे कित्ता, ह्या ठिकाणी त्याने स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि त्याकडे आपल्याला पाहणं आवश्यक आहे. ज्यावेळेस आपण एखादी व्यक्ती धार्मिक आहे की ज्या व्यक्तीच्या जीवनावर देवाचं लक्ष आहे असं म्हटलेलं आहे त्याने, त्यांच्या बाबतीत सांगितलेलं आहे पहिली गोष्ट की त्या सगळ्यांचा कित्ता
त्या सगळ्यांचा गुरु हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्यांनी कोणत्याही मनुष्याचं अनुकरण करता कामा नये. मग तो कितीही धार्मिक असो किंवा पवित्र असो, त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या असतो मंडळीमध्ये, मंडळीच्या कामामध्ये, सेवेमध्ये वगैरे वगैरे वगैरे. कितीही तो कलागुणांनी भरलेला असो, ह्या सगळ्या गोष्टी जरी एखाद्या व्यक्तीमध्ये जरी असल्या तरी आपल्या सगळ्यांचा धार्मिक जीवन जगण्यासाठी आणि आपलं स्वतःचं धार्मिक जीवन पारखण्यासाठी, परीक्षण करण्यासाठी त्याने असं सांगितलेलं आहे की आपला कित्ता हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याच्यावरच आपलं लक्ष पाहिजे आणि त्यालाच आपण पारखून, ओळखून आणि तो कसा जगला तसं जगून आपलं आध्यात्मिक धार्मिक जीवन त्याची मोजमाप करायला पाहिजे. कारण त्याने त्या लोकांना स्पष्टपणे सांगितलं आहे, ख्रिस्तानेही तुम्हासाठी दुःख सोशिले, तुम्ही त्याच्या पावलास अनुसरावे म्हणून तुमका करता कित्ता घालून ठेवला आहे. तुम्हासाठी कित्ता त्याने घालून ठेवलेला आहे. आणि मग आता आपल्याला पुढे अजून काही गोष्टी धार्मिक जीवन जगण्यासाठी स्पष्टपणे सांगितलेले. त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात कपट आढळलेलं नाही. हा कित्ता घालून देणारा तुमचा आणि माझा प्रभू, गुरु, तारक, उद्धारक, त्याच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे की त्याच्या मुखात कधीही कपट नव्हतं, कधीही पाप नव्हतं. एवढा नखशिखांत पवित्र गुरु जर कोण असेल तर प्रभू येशू ख्रिस्त हा आमचा कित्ता आहे आणि त्याच्याकडे पाहून तुम्ही जगा, असं संत पेत्राने त्यांना सांगितलेलं आहे. पुढे त्याने असं सांगितलं 23व्या वचनामध्ये, त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही, दुःख शोषित असता त्याने धमकावले नाही, तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडे ते सर्व सोपून दिलेले आहे. नवलाची गोष्ट आहे. निंदा होत असताना, छळ होत असताना, वेगवेगळ्या प्रकारे शेजाऱ्या पाजाऱ्यांच्याकडून जे नाही ते कधी कधी आपल्याला ऐकावं लागतं. आणि शेजारी पाजारी कधी कधी जर त्याच विश्वासाचे नसले तर मग तुमच्या सगळ्याच बाबतीत निंदा होऊ शकते. तुमच्या लेकरांच्या बाबतीत, त्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत, त्यांच्या बोलण्या चालण्याच्या बाबतीत, कपड्याला त्यांच्या बाबतीत, कोणतेही निंदा करायला काही वेळ लागत नाही. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की जर तुमची निंदा होत असेल तर त्या अगोदर तुमचा जो गुरु आहे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, त्याची निंदा झाली, त्याचा छळ झाला, त्याला दुःख सोसावं लागलं आणि हे सगळं होत असताना तरीही तो पवित्र राहिला. एकही शब्द त्याच्या मुखातून वाकडा तिकडा निघालेला नाही. मंडळी, फार मोठं आव्हान आहे. आणि म्हणूनच असं म्हटलेलं आहे की ह्या जगामध्ये दुःख सोसणं म्हणजे काय, त्याचं ह्या ठिकाणी ख्रिस्ताच्याद्वारे आपल्यासमोर एक उदाहरण आहे. आणि धार्मिक जीवनाला किती आव्हान आहे ह्या जगामध्ये जगताना, ते सुद्धा ह्या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला दिसतं. पुढे मात्र 24व्या वचनामध्ये आपल्याला अजून एक गोष्ट आढळते. त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेहाने वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पापाचरणासंबंधाने मृत होऊन धार्मिक आचरणासाठी जिवंत राहावे. सर्व भक्त, ख्रिस्ताचे भक्त, आपल्या सगळ्यांना हे एक आव्हान आहे की प्रभू येशू ख्रिस्त जर आपला कित्ता आहे आपल्या धार्मिकतेसाठी आणि धार्मिक जीवनासाठी, तर 24वं वचन हे सर्वात मोठं आणि महत्त्वाचं आहे. तो असं म्हणतो, त्याने स्वतः तुमची आणि आमची पापे स्वतः देहावर वाहून नेली. येथे आता एक फार मोठा मुद्दा आहे. तो असा की जे काही मनुष्य जीवनामध्ये आपण चुका करतो, पापकर्म करतो, वाईट कर्म करतो, त्याचं काय, ह्या गाठोड्याचं काय, ह्या ठिकाणी त्याने सांगितलं आहे की त्याने ते सुद्धा तुमच्या जीवनातून काढून टाकलेलं आहे. ते सुद्धा स्वतःच्या पाठीवर घेतलं आणि त्याने वाहून नेलं वधस्तंभावर. आपण लवकरच
प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या बाबतीत ऐकणार आहोत, संदेश ऐकणार आहोत, वाचणार आहोत. मग ह्या ठिकाणी त्याचा अर्थ आहे का, कशासाठी हे सगळं. त्याचं कारण असं की त्याने मुळामध्ये जी तुमच्या आणि माझ्याकडे कोणत्याच प्रकारची धार्मिकता नव्हती, सगळं काही अधार्मिकच आहे खरं पाहिलं तर. दावीद असं म्हणतो की मी जन्मापासूनच पापी आहे, माझा जन्मच पापामध्येच आहे. माझे विचार, माझी कृती, माझं चालणं, माझं ओगणं, मनुष्य मात्र म्हटला की हा चुका करणार आहे, म्हणजेच पापकर्म करणार आहे, आणि म्हणून मुळातच त्याचं जीवन त्याच्यामध्ये आहे. मग हे कुठून येणार, कोण काढून टाकणार. ते सगळं काढल्याशिवाय, हे गाठोडं निघाल्याशिवाय आपण मग धार्मिकच होऊ शकत नाही. कोणी तुम्हाला आणि मला धार्मिक म्हणणारच नाही. कदाचित वरून काही कृतींच्या द्वारे आपण लोकांना दिसतो की आपण धार्मिक आहोत, पण मुळामध्ये ते जे मूळ आहे ते जर अजून गेलेलं नाही, काढण्यात आलेलं नाही, तर मग देवाच्या दृष्टिकोनातून ही बाह्यकारी कृती म्हणजे धार्मिकता नाही. ते सगळं काही गाठोडं काढून टाकणारा हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि त्यांनी ते कशा रीतीने केलं, तर त्या वधस्तंभावर तुमच्या आणि माझ्यासाठी आपली आहुती दिली. त्याने आपला प्राण दिला, स्वदेहाने वाहून नेले. आणि मग असं म्हटलेलं आहे, होऊन धार्मिक आचरणासाठी आपल्याला जिवंत ठेवलं. नवलाची गोष्ट आहे ह्या ठिकाणी. धार्मिकता तुम्हाला आणि मला मुळामध्ये तिथं प्राप्त झालेली आहे. अर्थात आपल्याला आपोआप ती प्राप्त होत नाही, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. कृपेने ती आपल्याला मिळते आणि विश्वासानं ती आपण स्वीकारतो. त्याला तारण आणि मुक्ती म्हटलेली आहे. तिथून त्याची सुरुवात होते, म्हणजे मनापासून आपल्या सर्व काही गाठोड्याला त्या प्रभूच्या चरणाजवळ टाकून द्यायचं. क्षमा तो करायला तयार आहे, आपल्याला स्वीकारायला तयार आहे. आणि तिथून खरी धार्मिकता सुरू होते. आपल्या कर्मांनी नव्हे, आपल्या कृतींनी नव्हे, आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही तीर्थयात्रा आहेत, सर्वच समाजामध्ये आहेत, सर्व देशांच्या मध्ये आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी. त्याने ती जात नाही. कितीही केलं तरी आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये बाप्तिस्माला फार मोठं महत्त्व आहे. किंवा प्रभुभोजन घेण्याला खूप महत्त्व आहे. आणि पुष्कळदा काही लोकांना असं वाटतं की आपण काही विशिष्ट ठिकाणी म्हणजे यार्देनेमध्ये जाऊन जर बाप्तिस्मा घेतला तर त्याने अधिक शालन होतं, पवित्रता येते, धार्मिकता निर्माण होते. कोणत्याही अशा कर्मांनी धार्मिकता निर्माण करता येत नाही. फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या क्षमेनेच ती धार्मिकता येते. हे संत पेत्राने त्या पहिल्या शतकातील देवाच्या लोकांना सांगितलेलं आहे. मंडळी, जे आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहोत, आजच्या आधुनिक जगामध्ये तर उलट खूप कठीण आहे धार्मिक जीवन जगणं. आणि धार्मिक कोणाला म्हणणं, तर आज तुमचा आणि माझा कित्ता हा प्रभू येशू ख्रिस्त आहे, ज्याला आपण विश्वासानं स्वीकारतो आणि आपल्या जीवनामध्ये आपला प्रभू म्हणून ज्यावेळेस त्याच्या इच्छेप्रमाणे जगतो आणि वावरतो. कारण पुढे असं म्हटलेलं आहे त्याने की आपल्याला त्याने तो मृत झाला, मग धार्मिक आचरणासाठी जिवंत राहावे म्हणून तुम्हाला आणि मला त्याने ती क्षमा दिली आणि आपली पापं त्याने काढून टाकली. फार उत्तम शब्द आहे. धार्मिक आचरणासाठी आपण जिवंत राहावे. मग आपल्या सगळ्यांचा कित्ता हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. खरी गोष्ट आहे. इतकंच केवळ आहे, तो आपला कित्ता कशामुळे आहे, तर त्याने ज्या प्रकारे आपलं जीवन जगला, अगदी दुष्ट लोकांच्या मध्ये राहून सुद्धा, पापी जगामध्ये राहून सुद्धा जे पवित्र जीवन तो जगला, तो आपला कित्ता आहे. आणि सर्वात महत्त्वाची वैयक्तिक गोष्ट म्हणायची झाली तर त्याने तुम्हाला आणि मला त्या गाठोड्यापासून जे काही आपण आहोत त्याच्यापासून त्याने मुक्त केलं, क्षमा दिली आणि त्याने कृपा दिली. आणि ह्यासाठी की आपण धार्मिक आचरणासाठी जिवंत राहावे. मंडळी,
आपण खरोखरच कशासाठी जिवंत राहावं, असा जर प्रश्न जर विचारला तर मग ह्या ठिकाणी त्याचं उत्तर असं आहे, हो, आपण आपल्या मुलाबाळांच्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी, घरादारासाठी किंबहुना नोकरीसाठी, हे सुंदर जग आहे त्याला पाहण्यासाठी, त्याचा आनंद लुटण्यासाठी, पैसे कमावण्यासाठी वगैरे वगैरे, हे सगळी कारणं जी आहेत ना ती ह्या जगात राहणारी आहेत. हे सगळं जग आपण सोडून जाणार आहोत, परंतु मूळ कारण तुम्ही आणि मी ह्या जगात जगा. मग आपण कमी जास्त शिकलेले असू शकतो, काही गोष्टींच्यामध्ये आपण पारंगत असू शकतो, काही गोष्टींच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी मिळतात, काही गोष्टी मिळत नाहीत, सुखदुःखातून आपण जात असतो, आजारातून आपण जात असतो वगैरे वगैरे. परंतु हे सगळं जगत असताना तुम्हाला आणि मला जी धार्मिकता मिळालेली आहे ख्रिस्ताच्या वधस्तंभामुळे आणि त्याच्या आहुतीमुळे, यज्ञामुळे, अशासाठी आपण मात्र आता धार्मिक जीवन जगावं, देवाला भिवून जीवन जगावं, ही त्याची इच्छा आहे. वेगवेगळ्या प्रकारचे शब्द दैनंदिन जीवनामध्ये ज्यावेळेस आपण जगतो त्याच्या बाबतीत सुद्धा त्याने सांगितलेलं आहे. ते मला वाटते की आपण वाचणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ 3 अध्याय आणि 8 वचन, सारांश, तुम्ही सर्व एकचित्त व्हा, समदुःखी, बंधुप्रीती करणारे, कनवाळू, नम्र मनाचे असे व्हा, वाईटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा असे करू नका, तर उलट आशीर्वाद द्या. आशीर्वाद हे वेतन मिळण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आलेले आहे. हे त्या धार्मिक जीवनाचं वर्णन त्याने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पुढे अजूनही त्याच अध्यायामध्ये 10 वचन, कारण जीवित आवडते व्हावे व चांगले दिवस पाहावे अशी ज्यांची इच्छा आहे त्याने दुर्भाषणापासून आपली जिव्हा व कपटी भाषणापासून आपले ओठ आवरावे. धार्मिक जीवनाचं वर्णन आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तो करतो. 11 वचन, त्याने वाईटाचा त्याग करून बरे ते करावे आणि शांती प्रित्यर्थ प्रयत्न करून तिचे अवलंबन करावे. पुन्हा एकदा फार कठीण आहे. कामाच्या ठिकाणी एखाद्या वेळेस तुम्हाला आणि मला जाच सहन करावा लागतो, अन्याय सहन करावा लागतो. अशा ठिकाणी शांत प्रिय जीवन जगणं आणि वागणूक दाखवणं हे फार कठीण आहे, कारण तुमच्यावर आता स्पष्टपणे अन्याय होतो आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र जर खरोखरच शांतीप्रिय आपण असलो तर उलट त्याचा आशीर्वाद तुम्हालाच मिळेल. पुढे अजून त्याने सांगितलेलं आहे 13 वचनामध्ये, जर तुम्ही चांगल्याची आस्था धरणारे आहात तर तुमचे वाईट करणारा कोणी नाही. आणि जरी तुम्हाला धार्मिकतेमुळे दुःख सोसावे लागले तरी तुम्ही धन्य, त्यांच्या भयाने भिवू नका व घाबरू नका. मग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अधार्मिक दुष्ट जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा त्रास आणि दुःख सहन करत असताना संत पेत्र म्हणतो की शेवटी तुम्हाला आणि मला त्या गोष्टींना घाबरायचं नाही, कारण ह्या जगामध्ये त्याच गोष्टी आहेत सगळे. तुम्हाला आणि मला आपला जो कित्ता आहे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्याकडे लक्ष, कारण त्याला धार्मिक जीवनाच्या साठी खूप असा छळ आणि त्रास आणि दुःख सोसावं लागलं. ह्या 14व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, जरी तुम्हाला धार्मिकतेमुळे दुःख सोसावे लागले तरी तुम्ही धन्य. जर अशा त्रासातून धार्मिकतेसाठी देवाला भिवून वागत आहोत म्हणून, ख्रिस्ताचे भक्त आहात म्हणून जर त्रास, दुःख, छळ ह्याच्यातून जात असाल तर संत पेत्र असं म्हणतो की तुम्ही धन्य, तुम्ही आशीर्वादित, तुम्ही खरेच सुखी आहात. नवलाची गोष्ट आहे. पुढे तर त्याने एक सुंदर वाक्य वापरलेलं आहे, वचन दिलेलं आहे 4 अध्याय आणि 14व्या वचनामध्ये, ख्रिस्त त्याच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहात, कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुम्हावर येऊन राहिला आहे.
ज्यावेळेस ख्रिस्ताच्या नावानं, ख्रिस्ताचा कित्ता म्हणून आपण जगत आहात, तर तुम्ही केवळ धन्यच नव्हे, असं म्हटलेलं आहे की तो गौरवाचा आत्मा तुम्हावर आहे. कारण तुम्ही ह्या जगाच्या पलीकडच्या जीवनाकडे तुमचं लक्ष आहे. तुम्हाला समजलेलं आहे की ह्या जगातले हे जीवन आहे हे तात्पुरतं आहे. संकट, दुःख आणि हा जो काही वाईट समाज आहे किंवा प्रकार आहे, अनुभव आहेत, हे सुद्धा फक्त तात्पुरते आहेत. खरं आमचं जीवन पुढे आहे हे ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला समजतं, म्हणजे विश्वासणाऱ्यांना, त्याच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे की तुमच्यावर देवाचा आत्मा येऊन राहिलेला आहे. किती मोठं आध्यात्मिक हे जीवन आहे, किती मोठा आध्यात्मिक आशीर्वाद ह्या जीवनामध्ये आहे. आणि मग म्हणूनच असं ह्या ठिकाणी स्पष्टपणे त्याने सांगितलेलं आहे 3 अध्याय 12 वचनामध्ये, कारण परमेश्वराचे नेत्र धार्मिकावर असतात व त्याचे कान त्याच्या विनंतीकडे असतात. मंडळी, फार मोठा आशीर्वाद आहे की ह्या जगामध्ये आपण जगत असताना जर खरोखरच देवाने सांगितलेली धार्मिकता जर आपण आपल्या जीवनामध्ये आणली आणि उतरवली आणि पराकाष्ठेचे त्याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत, खूप त्रास सहन करत आहोत, छळही सहन करत आहोत, तर मग आपण धन्य आहोत. इतकंच केवळ नव्हे, पण देवाचा आत्मा आपल्यावर आहे. आणि मग म्हणून असं म्हटलेलं आहे की परमेश्वराचे नेत्र धार्मिकावर आहेत. आपण प्रार्थना करू. आमच्या पवित्र देवा, मी मनापासून तुझे उपकार मानतो तुझ्या अभिवचनाबद्दल, आणि जे तुझा कित्ता घेऊन ह्या जगामध्ये जागत आहेत आणि धार्मिक जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यावर तुझं विशेष लक्ष आहे. ते तुझं लक्ष आमच्यावर सदैव ठेव, अशी आज आम्ही तुझ्यावर प्रार्थना करतो. आता देवजो बाप ह्याची प्रीती, देवजो पुत्र ह्याची कृपा आणि देवजो पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. देव आपणास आशीर्वाद देव.